सर्व सद्गुण संपन्ना गीता भक्ति परायणा भवितुं जीवनेऽस्माकं जागृता बालका वयम् उत्थाने राष्ट्रधर्मस्य विज्ञान दृष्टिमाशिता विवेकानंद मार्गेण वयं सर्वे समर्पिताः। अगं जेवण तयार झालं की नाही? हो हो तयार आहे, या जेवायला. अगं चल 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 बंद करते, चल 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 बंद कर, जेवण तयार झालंय, चल चल चल. वा जेवण तर अगदी मस्त बनलंय. आता पुरे पोट भरलं माझं. अहो पण जेवण नीट संपवा तर आधी. तुम्हाला तर माहितीये ना की अन्न वाया घालवायचं नसतं. नाही बाबा, नाही नाही, पोट आता फुल झालं. अहो मग जेवढं हवंय तेवढंच घेत जा ना. तुला तर माहितीये ना, मला फक्त एका गोष्टीची आवड आहे, खायची आणि भरवायची. आणि यात तू जास्त चिडचिड नको करत जाऊस. वेस्ट करतोय तर आपलंच करतोय ना, दुसऱ्या कोणाचं नाही ना. अगं मी कमावतो कोणासाठी? तुमच्याशी ना बोलण्यातच काही अर्थ नाही. म्हणून तर म्हणतो तू काही बोलूच नकोस. मित्रांनो, आपल्यामध्ये एक खूप मोठा गैरसमज आहे. आपण हा विचार करतो की आपल्या पैशाने खूप गोष्टी विकत घेऊ शकतो आणि त्याग करू शकतो, कारण आपण त्याचे पैसे दिलेत. मित्रांनो, आपण या गोष्टींचा उपयोग करतोय. त्या गोष्टींना खरेदी करण्यासाठी पैसे भले आपलेच आहेत, पण ह्या गोष्टी पूर्ण समाजाच्या आहेत आणि यावर सर्वांचा समान अधिकार आहे. आजही समाजात एक असा वर्ग आहे ज्यांना एक वेळचं जेवण मिळणं सुद्धा कठीण होतं. अशी बरीच गावं आहेत जिथे अजूनही वीज नाही पोचली. ह्या गोष्टी माहीत असून पण वीज, पाणी, धान्य हे वाया घालवत असतो, कारण आपण आपल्या देशाच्या आणि समाजाप्रती कर्तव्यावर ना लक्ष देत आणि ना द्यायचं असतं. काय झालं रे बाबा? ऍक्सिडेंट झालाय. कुणीतरी गाडीने टक्कर देऊन पळून गेलाय. ॲम्ब्युलन्सला फोन केला काय? हा फोन केला होता, पण अजून आले नाहीत. हो ना, वेळेवर पोहोचले तर यांचा रेकॉर्ड नाही का तुटणार? हा बोल सावंत. हो हो मी निघालोय. हा फक्त थोड्या वेळात पोहोचो. हो.
दुसऱ्यांच्या चुका काढण्यात तर आपण सर्वात पुढे असतो, पण कधी आपण हा विचार करतो की आपलं कर्तव्य आपण पार पाडतोय? जर एखादी व्यक्ती रस्त्यात घायाळ पडलीये तर अँब्युलन्सची वाट बघण्यापेक्षा त्याला योग्य वेळेत हॉस्पिटलला पोहोचवणं का हे आपलं कर्तव्य नाही? कुणी ना कुणी त्याला हॉस्पिटलला घेऊनच जाईल ह्या विचारामुळे कुणी पुढे येत नाही आणि बऱ्याचदा लोकांना आपला जीव गमवावा लागतो. सर, हे पहा ना, माझं बिल जरा जास्त आलंय. जास्त कुठं आहे? 3 महिन्यापासून तुम्ही बिल नाही भरलं. पेनल्टी तर लागणारच ना. सर बघा ना, जरा काही तडजोड होते का? नाही, आम्ही काही नाही करू शकत. ही पेनल्टी तुम्हाला भरावीच लागेल. काय बोलता पांडे साहेब, मेजवानी कशी होती? अरे मस्त मजा आली. खूप प्रकारच्या मिठाया होत्या, वेगवेगळ्या. रसगुल्ले होते, गरमागरम गुलाबजाम होते, गाजराचा हलवा होता. काय म्हणता? हा, मग काय? काजूची बर्फी होती. काजूची बर्फी, हा. मिठाई पण खाल्ली, आईस्क्रीम अरे वा. ते पण खाल्लं. मजा आली. साहेब साहेब हा बोला. नमस्कार साहेब. नमस्कार. साहेब, आमच्या एरियामध्ये 4 दिवसापासून लाईट नाहीये. मुलांच्या एक्झाम पण चालू आहेत. खूप अडचण होते. फोन करून आम्ही तक्रारही नोंदवली होती, पण अजून दखल घेतली नाही. हे बघा, फोनवर खूप तक्रारी येत असतात. पण आम्ही सगळ्यांच्या मागे तर नाही पडू शकत ना. तुम्ही एक काम करा, तिकडे जा आणि लिखित तक्रार नोंदवा. ठीक आहे, मग बघूया काय होतंय ते. पण साहेब, आमच्या इथे फक्त एकच तार तुटली आहे. जर तुम्ही एखाद्या कर्मचाऱ्याला पाठवून दिलं तर लगेच काम होऊन जाईल. काय सावंत? अहो भाऊ, कर्मचारी असेल तर पाठवू ना. एक तुमचाच एरिया नाहीये जिथे वीज नाहीये, अजूनही एरिया आहेत. पूर्ण शहराचा भार आहे आमच्यावर. सगळं सांभाळून काम करावं लागतं. तुम्ही असं करा, तुमची तक्रार नोंदवा. 4 दिवस लागतील. जा आता. काय बोलत तू? हा, रसगुल्ला. अहो, रसगुल्ला आईस्क्रीम मध्ये टाकून खाल्ला मी, असं? मस्त लागला. काय बोल? अरे तसं करू नका. तिकडून 2 केबल टाका आणि जोडून घ्या. बरोबर ना? जमेल ना? काय झालं भाऊ? खूप चिंतेत दिसतोयस. हो साहेब, आमच्या इथे विजेची समस्या आहे आणि मुलांची परीक्षाही चालू आहे. पण इथे ऐकून घ्यायला कोणी तयारच नाही. तुम्ही काळजी नका करू, मी करतो तुमचं काम. अरे रवी, जरा इकडे. यांच्या एरियामध्ये लाईटचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय. जा जरा बघून ये. आता जाऊ सर? हा, आत्ताच. तुम्ही जा यांच्यासोबत. हा तुमचा लाईटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल. धन्यवाद साहेब. कुळ बेरीज झाली 97. पांडे साहेब, आत्ता जो माणूस आला होता त्याची तुम्ही मदत का नाही केलीत? कोणता माणूस? तोच ज्याच्या एरियामध्ये तार तुटली आहे तो. अच्छा अच्छा, तो माणूस. केली ना, त्याची मदत केली. आम्हीच तर त्याला सांगितलं की जाऊन तिकडे लिखित मध्ये कंप्लेंट नोंदवून ये. काय पांडे साहेब, इतकं छोटंसं तर काम होतं. कोणत्याही वायरमॅनला पाठवून करू शकला असतात. लोक इथं आशेनं येतात, त्यांची मदत करणं तुमचं कर्तव्य आहे. तुम्हाला काय म्हणायचंय? की आम्ही लोक आमचं कर्तव्य पूर्ण नाही करत? अहो दीक्षित, कर्तव्याचा काय अर्थ आहे ठाऊक आहे का तुम्हाला? ड्युटी. आणि ड्युटी आम्ही इथं 15 वर्षापासून करतोय, विदाउट एनी कंप्लेंट. समजलं का? सॉरी साहेब, तुम्ही लोक जे इथं काही करताय ना, ती ड्युटी नाहीये. अच्छा 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 अच्छा. मग आता ड्युटी कशी करायची असते ते आता तुमच्यासारख्या ज्युनियर कडून शिकावं लागेल मला. अहो जा जा, तुम्ही तुमची ड्युटी करा आणि आम्हाला आमचं काम करू द्या. जा. आता हे आम्हाला सांगतील की काम कसं केलं जातं. बघ ना सावंत. ट्रान्सफॉर्मर केबल घेतली? हो सर. सगळ्या केबल, सगळ्या वायर सगळं घेतलं. टूल बॉक्स घेतला. पण घेतला. काय दीक्षित साहेब, ही सगळी फौज घेऊन कुठे निघालात?
ते एका एरियामध्ये ट्रान्सफॉर्मर खराब झालाय, तिथंच चाललोय आम्ही. अच्छा 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 अच्छा. आम्हाला वाटलं की विद्युत विभागाने तुम्हाला ऑफिसर वरून वर्कर बनवलं की काय. बरं 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 बरं, जा जा जा, ड्युटी कम्स फर्स्ट. जा जा. चला सावंत, चला. हा हॅलो, हा बोला. हा बोलतोय. हा पाठवतो. काय झालं पांडे साहेब, कोणाचा फोन होता? काय नाही रे सावंत, कुठेतरी कुठले तरी तार तुटून पाण्यात पडली असेल, लागले जीव खायला. एक सांगू का सावंत, जेव्हापासून हा फोन आलाय ना, सोल्युशन कमी प्रॉब्लेम जास्त वाढलेत रे. तुम्ही अगदी बरोबर बोलताय. हा हॅलो, या आधी फोन आलाय. हो पाठवतोय ना मी. एक मिनिट होल्ड करा. हा पूजा बोल ना. हो ठीक आहे, तुम्ही लोक जा ना. अगं माझी काळजी नको करूस, मी माझी व्यवस्था करेन. हो हो ठीक आहे, बाय. हा बोला. अरे पाठवतो ना आता, फोन ठेवा. हे लोक ना पाठीशीच पडतात. अच्छा, घरून फोन आला होता का? हो ना भाऊ, घरचे बर्थडे पार्टीला निघालेत. ओके. आता माझ्यासाठी जेवणाची सोय करावी लागेल आता. चला बाहेरच ऑर्डर देऊन येऊया. हो हो चला मग. चला चला. हॅलो, अरे यार, चला 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 चला. अरे सावंत, हा 1,26,026चा जो चेक बनवला होता त्याची रिसिट नाही मिळते. अहो तिथेच आहे त्या फाईल मध्ये. सगळ्या फाईल्स बघितल्यात मी. अहो त्यात नाही, त्या 2 नंबर फाईल मध्ये, रॅक मध्ये. ठीक आहे. अहो पांडे साहेब, चला ना, उद्या करा ना, ते उशीर होतोय खूप. अरे सावंत, फक्त 2 मिनिटं थांब ना, उद्या परत सुट्टी पण घ्यायची आहे. घरनं फोन येतोय. हा बोल ना. काय? केव्हा? कोणत्या हॉस्पिटलमध्ये? ऐक, तू एक काम कर, तू तिकडेच थांब. हा, मी लगेच तिकडे पोहोचतो. हा, काय झालं पांडे साहेब? अरे काय झालं विचारतोस काय? माझी मुलगी बेशुद्ध झाली, ती हॉस्पिटलमध्ये. कसं काय? कसं काय ते माहिती नाही, मी आता लगेच निघतो. तू जरा इकडे सांभाळ, ठीक आहे? हो हो, मी बघतो इथे. तुम्ही लगेच जा, सांभाळून जा. हा, पूजा, कशी आहे माझी मुलगी? सगळं ठीक आहे ना? हा? अरे पण हे सगळं झालं कसं? आम्ही बर्थडे पार्टीला जात होतो आणि अचानक आमची रिक्षा उलटली. आपली मुलगी पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडली आणि त्यात करंट होता. ते तर भलं हो त्या माणसाचं ज्याने वेळेत येऊन विजेच्या तारा काढल्या आणि आपल्या मुलीचा जीव वाचवला. मी तुमच्या ऑफिसमध्ये किती वेळा फोन केले पण कोणीच उत्तर दिलं नाही. हो, पण आता डॉक्टर काय म्हणतायत? डॉक्टर तर अजून आले नाहीयेत. आणि काय बोलतेस, डॉक्टर आले नाहीयेत? ये माझ्यासोबत, बघतोस मी आता. डॉक्टर साहेब कुठे आहेत? हे पहा, डॉक्टर साहेबांचा ड्युटी टाइम 7:30चा आहे, तर ते येतच असतील. अरे, इथे माझ्या मुलीच्या जीवाचा प्रश्न आहे आणि तुम्ही मला डॉक्टरच्या ड्युटीचा टाइम सांगताय? हेच कर्तव्य आहे काय डॉक्टरचं? कर्तव्याच्या गोष्टी तुम्ही नाही केल्या तरच बरं आहे पांडे साहेब. तू आणि इकडे? अहो, हे तेच तर आहेत ज्यांनी आज आपल्या मुलीचा जीव वाचवलाय. पांडे साहेब, तुम्ही कर्तव्याच्या गोष्टी करताय. त्या एरियामधून तुम्हाला किती वेळा फोन आला होता, पण तुम्ही एकदा सुद्धा त्यावर लक्ष नाही दिलं. तुमच्या या मुलीच्या दुर्घटनेला तुम्ही स्वतः कारणीभूत आहात.
आणि तुम्ही हे डॉक्टरांबद्दल काय बोलताय? त्यांनी तरीही इथं नसतानाही तुमच्या मुलीवर उपचार सुरू केलेत आणि आता तुमची मुलगी अगदी व्यवस्थित आहे. थँक यू व्हेरी मच. आय एम सॉरी दीक्षित, मला माफ करा. आय एम रिअली व्हेरी सॉरी. आज मी माझं कर्तव्य पार न पाडल्यामुळे स्वतःच्याच परिवाराला संकटात टाकलं आणि आतापर्यंत न जाणे किती लोकांना माझ्यामुळे या समस्येला सामोरं जावं लागलं असेल. मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. कधीच नाही. दीक्षित, मी आज तुला इथे शब्द देतो की आजपासून काय, आत्तापासून मी माझी सर्व कर्तव्य पार पाडेन आणि दुसऱ्यांनाही ते करायला जागृत करेन. अँड आय मीन इट. एक जुनी गोष्ट आहे, ठेचच माणसाला चालायला शिकवते आणि परब यांना लागलेल्या ठेचेने त्यांना सरळ मार्गावर आणलं. जरा विचार करून पहा, आपण सर्व आपल्या परिवाराची खूप काळजी घेतो पण दुसऱ्यांची नाही. जर आपण आपापली कर्तव्य नीट पार पाडली तर परिवाराची काळजी करण्याची गरजच पडणार नाही. कारण एका रिक्षावाल्यापासून एका डॉक्टरापर्यंत आणि बिल्डिंगच्या वॉचमॅन पासून पोलिसांपर्यंत सर्व आपापली कर्तव्य पार पाडून तुमच्या परिवाराची काळजी करतील आणि तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडून कोणा दुसऱ्या परिवाराची.